पद्धतीने अनेक ठिकाणी नियोजन नसताना खोदलेले रस्ते, त्याच्यानंतर काही कामात उशिरा झालेलं काम, सर्व्हिस रोड झालेले नाहीत, याचा दर आठवड्याला आम्ही आढावा घेतो. त्याच्याच त्या प्रक्रियेमध्ये मागच्या आठवड्यात हिंजवडी म्हणजे शिवाजी चौक तो भाग पासून चांदणी चौकापर्यंत काही भाग होते तिथे प्रॉब्लेम होता. आज सूस रोडला प्रचंड ट्रॅफिक जॅम आहे. ते सूस रोडला हिंजवडीला जाणारा ट्रॅफिक, इथे असलेल्या शाळांच्या बसेसचा ट्रॅफिक इथे जॅम झालाय. धायरीला आता जॅम बघताय आणि इथे तुम्ही बघताय. त्याच्यामुळे आणि हे जातं पूर्णपणे कात्रज चौकापर्यंत. कात्रज चौकाचंही काम जरा डिले झालंय. त्यामुळे कॉर्पोरेशनकडे, नॅशनल हायवेकडे दर आठवड्याला आम्ही हिंजवडीचा इंडिपेंडंट प्लस ह्या सगळा रस्ता याचा रेग्युलर फॉलोअप घेतो. त्याचा एक भागच आहे आजचा दौरा. मुख्यमंत्री अजित पवार देखील याचाच दौरा करताना दिसत आहेत. मुख्यमंत्री फक्त ट्रॅफिक आणि रस्ते हे बघायला काल हिंजवडी अख्खं फिरून काढलं त्यांनी पिंपरी. उशिरा का होईना महाराष्ट्र सरकार हिंजवडीमध्ये लक्ष घालतंय, याबद्दल मी त्यांचे आभार मानते. गेले वर्षभर असेल इलेक्शन झाल्या आधीच आम्ही फॉलोअप करत होतो, हेच सरकार होतं. त्याच्यानंतर इलेक्शनमुळे ते म्हणले उशीर झाला, पण त्याच्यानंतरही सातत्याने हिंजवडी हे राजीव गांधी इन्फोटेक पार्क हे भारतातलं सगळ्यात मोठं इन्फोटेक पार्क आहे. तिथे लाखो लोक काम करतात आणि करोडो रुपयांचा तिथे व्यवसाय होतो. पण इन्फ्रास्ट्रक्चर सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे तुम्ही बघताय की तिथे आम्ही सातत्याने मागणी करतोय की तिथले इलिगल जे लोक ट्रॅफिक करतात, ब्लॉक होतो त्यांच्यामुळे ते मोकळं करा. आम्ही सातत्याने कंप्लेंट करत आलोय. आता काल तुमच्या चॅनलवर आम्ही पाहिलं की उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री त्यांनी त्याचा रिव्ह्यू घेतलाय. आता बघूया, 15 दिवसाचा कालावधी देऊया त्यांना. आमची अपेक्षा आहे की काहीतरी त्याच्यातून निघेल, उशिरा का होईना, पण हिंजवडी आणि राजीव गांधी इन्फोटेक पार्क सूस भाग असेल किंवा पुणेकरांना थोडासा का होईना दिलासा मिळेल अशी अपेक्षा करूया. काल सुसंस्कृत महाराष्ट्रात हल्ला झालेला आहे. काल ज्या पद्धतीने अस्सलकोटमध्ये हल्ला झालाय, ते हल्लेखोर होते त्यांच्यावर याआधी गुन्हे दाखल आहेत. गुन्हा दाखल आहे आणि ते भाजपचे पदाधिकारी असल्याची देखील आता माहिती समोर आलेली आहे. आदरणीय पवारसाहेब आणि मी आम्ही दोघंही स्वतः काल प्रवीण दादांशी बोललो की घटना आम्ही टीव्हीवरच पाहिली, धक्कादायक आणि महाराष्ट्राला लाजवणारी. कुठल्याही पक्षाने ती केली असेल तरी असं कुठलंही कृती ही चुकीचंच आहे, त्याचा मी जाहीर निषेध करते. मी सातत्याने त्यांच्याशी बोलते आहे. कालही बोलले. तिथले SP जे आहेत कुलकर्णी त्यांनाही काल संध्याकाळी ही बातमी आल्यानंतर फोन घेऊन केला, त्याच्याकडून माहिती घेतली मी स्वतः. आणि आपण आता अपेक्षा करूया की त्यांना न्याय मिळेल. अशा कुठल्याही कृतीचं मी जाहीर निषेध करते आणि असं करून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे ह्याच्यावर अजूनही ऍक्शन होत नाही, हे धक्कादायक आहे आणि सुसंस्कृत महाराष्ट्राला लाजवणार. काही बावनकुळेंसोबत त्यांच्या त्या आरोपीच्या फोटो आणि व्हिडिओ आहेत. बावनकुळेंसोबत तो भाजपचा कार्यकर्ता आहे, पदावर देखील आहे, पण प्रवीण गायकवाडांनी आरोप केला की मला संपवण्याचा कट होता, त्याच्यात पिस्टल होती असं देखील रोहित पवार म्हणाले. स्थानिकांनी रोहित पवारांना सांगितले की त्याच्या कमरेला पिस्टल देखील होती. नाही, मला असं वाटतं रोहितचा कालपासून फॉलोअप चाललाच आहे, पण त्याबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट की रोहित आणि माझ्यावर विश्वास ठेवू नका, पोलीसवर ठेवा. तिथला पोलीस यंत्रणाच कबूल करते की बंदूक होती का तर होती. म्हणजे मी आणि रोहित विरोधक आहोत म्हणून आम्ही कुठलाही आरोप करत नाही. आम्ही वास्तव सांगतोय की त्यांच्याकडे पिस्तूल होती का होती असं पोलीस यंत्रणा म्हणते. मागेही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. एअरपोर्टला त्यांच्याकडे पिस्तूल का कारतूस सापडली होती असा त्यांचा रेकॉर्ड आहे, असं पोलीस यंत्रणेने आम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे एक गुन्हेगार मोकाट असं फिरतोय हे धक्कादायक आहे. त्याला अटक झाली, हे काय एवढ्या त्यांनी संपत नाही विषय. अशा लोकांवर स्ट्रॉंग ऍक्शन घेतली पाहिजे आणि असे जे लोक आज सत्ता असं त्यांना वाटतं की सत्ता आमच्या मागे म्हणून ते काही करू शकतात, बेटरला मार, शिवीगाळ कर, हे जे नवीन महाराष्ट्राचं संस्कृती सत्तेतल्या लोकांची दिसते ना ती महाराष्ट्राला न शोभणारी आहे. मी त्याचा जाहीर निषेध करते आणि जर महाराष्ट्र सरकारने याच्यावर काही ऍक्शन घेतली नाही तर मी स्वतः पुढच्या आठवड्यात पार्लमेंट सुरू होणार आहे. हे सगळे महाराष्ट्राचे इश्यूज, महाराष्ट्रात न्याय मिळत नाही
म्हणून दिल्ली दरबारी मला हे मांडावे लागतील जर महाराष्ट्र सरकारने न्याय दिला नाही तर. संरक्षण दिलं पाहिजे. अर्थातच दिलं पाहिजे, पण हे दुर्दैव आहे की एखाद्या कार्यकर्त्याला जो शिवप्रेमी आहे त्याला ह्या छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आज सिक्युरिटीची मागणी करायचा प्रश्न वाटतो. ते महाराष्ट्राच्या सरकार गाडीत फिरलंय बावनकुळेंच्या. बावनकुळे आता अशा प्रकारे हात वर करतायत. राज्याचे मंत्री आहेत, फडणवीसांच्या जवळचे मानले जातात, पण गृहमंत्र्यांच्या मित्र म्हणजे त्यांच्यासोबत देखील तो फिरलाय पुण्याच्या दौऱ्यावर. मला असं वाटतं या प्रश्नाचं उत्तर तुमची जी विधान भवनमध्ये टीम आहे ना त्यांना आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायला सांगा, कारण का त्यांच्याकडे होम मिनिस्ट्री आहे, त्यांना रिपोर्ट असेल आणि तो कुठल्या पक्षात आहे. ते भारतीय जनता पक्षाचे 10 कोटी का काहीतरी मेंबर्स आहेत तर त्या डेटाबेस मधून कळेल ते आहेत का नाहीये. काही जयंत पाटलांच्या राजीनाम्याबाबत संभ्रम होता. 2 दिवसापूर्वी बातम्यात आलं की त्यांनी राजीनामा दिलाय, नवीन प्रदेशात शशिकांत शिंदे होणार आहेत. तर नेमकं काय आहे, कारण की पक्षामध्येच वेगवेगळ्या पद्धतीची विधानं समोर आलेली पाहायला मिळाली होती. रोहित पवारांनी म्हटलं की पवार साहेब याबाबतचा निर्णय घेतील, पण जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केलं की असा कोणताही निर्णय झालेला नाही. उद्या तुमच्या पक्षाची बैठक होतीये, तर नेमकं काय खरंच राजीनामा दिलेला आहे? राजीनामा मी तुमच्या चॅनलवर पाहिला, मी बघितलेला नाही, मी ऐकलेला नाही, मी वाचलेला नाही. त्याच्यामुळे तुमच्या चॅनलचा जो सोर्स आहे सूत्र, त्या सूत्राला पुढच्या वेळेस विचार करून बातमी लावा, कारण का सूत्र काय तुमचं डिपेंडेबल नाही. त्याच्यामुळे आणि तुमच्या क्रेडिबिलिटीचा प्रश्न आहे, कारण मी तरी कुठलाही राजीनामा ऐकला नाही, वाचला नाही, चर्चाही नाही. आणि पक्षाची मीटिंग उद्या आहे, त्याच्यात तुम्हाला कळेलच. पण जयंत पाटलांशी बोलणं झालं असेल ना तुमचं? मी जयंत पाटलांशी रोज बोलते, याबाबत याबाबत काय बोलणार? जे घटना आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात झाली नाही त्याच्याबद्दल काय बोलणार? पण शशिकांत शिंदेने ना माध्यमाशी संवाद साधताना स्वागत केलं होतं की साहेबांनी जर ही जिम्मेदारी दिली. अहो, एका राजकीय पक्षात किंवा संघटनेमध्ये जी जबाबदारी पडेल तिथे प्रत्येक कार्यकर्ता काम करायला तयारच असतो. आणि त्यातून आदरणीय जयंत पाटील असतील, जितेंद्र आव्हाड असतील किंवा शशिकांत शिंदे जे असतील, हे सगळे संघर्षवाले. पूर्ण ताकदीने किती ही आव्हानं आली ना तर काही लोक असे असतात जे संघर्ष करायला तयार असतात. त्याच्यामुळे त्यांनी संघर्ष कालही केला, आजही करतील आणि उद्याही करतील. राजीनाम्याची चर्चा ही विरोधकांकडून करण्यात आली असं वाटतं. मी तुम्हाला सांगते, ज्या गोष्टीत वास्तव नाही त्याच्यात कशाला वेळ घालवायचा. आपण प्रवीण दादा आहेत, आपल्याला ट्रॅफिक आहे, एवढे मोठे महागाई, आज सगळे काहीतरी हॉटेलियरचं मला पत्र आलंय, काय बंद आहेत का आज? काहीतरी काहीतरी असं काहीतरी पत्र आलंय, काय काय चाललंय. म्हणजे कालचा अनेक अशा बातम्या चालल्या त्या सरकारबद्दल. मंत्री मारतायत, शिव्या घालतायत, कुणाच्या घरात पैसे करतायत. मला त्या पैशाची काळजी एवढी आहे की निर्मलाजी आणि माननीय प्रधानमंत्र्यांना खूप वाईट वाटलं असेल. याचं कारण असं की सातत्याने निर्मलाजी आम्हाला सांगतात कॅश पासून दूर राहा, सगळं डिजिटल करा. आणि जी नोटबंदी झाली त्या नोटबंदीचं काय झालं, त्याच्यामुळे मला वाईट एवढ्या गोष्टीचंच वाटतंय की आमच्या निर्मलाताईंनी खूप विश्वासाच्या नात्याने ब्लॅक मनी या देशातून हद्द पार करण्यासाठी नोटबंदी आणली. आणि त्या नोटबंदीचं मग पुढे काय झालं याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना. मी तर जेव्हा जाईन दिल्लीला मी निर्मलाजींना विचारणार आहे हा प्रश्न की एकीकडे तुम्ही म्हणता की सगळं डिजिटल आलंय, मग या सगळ्या महाराष्ट्राच्या चॅनल्सनी एका मंत्र्यांच्या घरी एक अशी बॅग, कुठे लोकेशन मला कळलं नाही पाहिजे, तुमच्या चॅनलनी सांगितलं नाही, तर तिथे अशी कॅश बॅग भरून, आता ती किती रुपयाची नोट होती ह्याचा संबंध नाही, पण नोटबंदी म्हणजे पैशाचं ट्रान्झॅक्शन इन कॅश कमी करण्याचं जिथे प्रक्रिया केंद्र सरकार करतायत, तिथे राज्यांमध्ये कॅश जर सापडली असेल ते देशाच्यासाठी अतिशय चिंताजनक आहे. त्याच्यामुळे हे जे पैसे महाराष्ट्रात सापडत आहेत कॅश, हा विषय मी केंद्र सरकारमध्ये फायनान्स मिनिस्ट्रीच्या सेक्टरमध्ये रोहित पवार तुमच्या चॅनलवर मी पाहिलं, त्याच्यात पैसे होते तुमच्या चॅनल, त्याच्यामुळे तुमच्या चॅनल सगळ्यांचा मी तो व्हिडिओ रेफरन्स घेऊन तो मी वरती रोहित पवार पण दिसतात आहे. त्यांच्या ज्या दाखल पत्रामध्ये त्यांचं देखील नाव आलेलं आहे. काय वाटतं याच्याबद्दल? पॉलिटिकल टार्गेट इज ऑब्वियस. तुम्हाला आठवत जर असेल, काल तुम्ही होता का नाही रोहितच्या प्रेसला मला माहिती नाही, पण पहिली जी लिस्ट आली मला वाटतं 60 का 70 लोकांची, त्याच्यात रोहितचं नाव नव्हतं. आणि त्या 60-70 लोकांची लिस्ट तुम्हाला रोहितने दिलेलीच आहे परवा. ते सगळे आज कुठल्या ना कुठल्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाशी जोडलेले, म्हणजे जे ओरिजिनल ज्यांच्यावर आरोप झाले ते गायब, आणि ज्यांच्यावर झालाच नाही त्यांना
सीबीआय ईडी का काय कसली नोटीस असं आहे? का महिला वाटतंय पण? अत्याचाराचा एक प्रश्न आहे असं का? एक मिनिट आहे, त्याच्यामुळे रोहितला ज्या पद्धतीने टार्गेट केलं जात आहे, तो विरोधी पक्षात आहे म्हणून तो टार्गेट. एक तर तुम्ही रोज त्याला चॅनलवर सकाळी दाखवता, तो रोज या सरकारची पोलखोल करत असतो. रोज एक प्ररी भ्रष्टाचार तो रोज सकाळी 10 वाजता या सरकारचा काढतो. आता तो ऐकत नाही, ते असं सरकारला वाटतं म्हणून ईडीची नोटीस पाठवली असा एक समज समाजात माध्यमातून दबक्या आवाजात माझ्या कानावर येतो. नागपूरमध्ये भाजपच्या एका माजी नगरसेवकाच्या मुलाकडे म्हणजे अर्थात एमडीची तस्करी करताना त्याला पोलिसांनी अटक केली. माजी नगरसेवक आहे, भाजपचे मुलगा आहे. मी तुम्हाला खरं सांगू का, ड्रग्सच्या बाबतीत हे सरकार अजिबात सिरियस नाही, हे सातत्याने आपल्याला दिसतंय. कॅश असेल, ड्रग्ज असेल, भ्रष्टाचार असेल, हे सातत्याने या राज्यात मी स्वतः अनेक वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे, पत्रही लिहिलेलं आहे की ड्रग्सच्या बाबतीत तुम्ही जर एक स्टँड घेणार असाल तर सगळे आम्ही राजकीय मतभेद टाकून महाराष्ट्र ड्रग मुक्त करण्यासाठी जे काय करायला लागेल आम्ही ताकदीने तुमच्याबरोबर माणुसकीच्या नात्याने उभं राहू. पण तसं होताना दिसत नाही. दुर्दैव आहे की सत्ता आणि जो सत्तेचा गैरवापर, सत्ता ही कशासाठी असते? लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी. पण या 1-6 महिने वर्ष जेव्हापासून हे सरकार आलंय, सातत्याने सरकार हे सर्वसामान्य मायबाप जनतेच्या विरोधात आहे आणि फक्त त्यांच्या काय 100-150 जे लोक निवडून आले, फक्त त्यांच्या बाजूनीच निर्णय असतात. तुम्ही कुठलाही निर्णय काढून बघा. तुमच्या मतदारसंघातले संजय जगताप आहेत, ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज त्यांचा मेळावा आहे, कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. एकमेव असलेले माजी आमदार जे तुमच्या सोबत होते ते सुद्धा आता भाजपमध्ये जात आहेत. 6 विधानसभा मतदारसंघामधले जे तुमचे सहकारी होते ते आता भाजपमध्ये गेले. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. माझ्या लोकसभा मतदारसंघात आज भारतीय जनता पक्षात 100% काँग्रेसवाले, जे 100% काँग्रेस ती म्हणजे ती बीजेपी इंटू ब्रॅकेट काँग्रेस आहे. सगळे काँग्रेसमधले जे अनेक वर्ष काँग्रेसमध्ये उत्तम काम केलेली लोक आहेत, संजय जगताप असतील किंवा संग्राम थोपटे असतील, राहुल कुल असतील, प्रवीण असतील, हे सगळे त्यांच्याबरोबर माझे 5 दशकाचे कौटुंबिक संबंध कालही होते, आजही आहे. त्यांचे सगळ्यांची माझं तर नातं अतिशय प्रेमाचं आहे, कारण का आमचे कौटुंबिक संबंध राहिले. पण हे सगळे कधी ना कधी काँग्रेसमध्ये होते. आज ते सगळे भारतीय जनता पक्षात आहेत. गमतीचा भाग एक आहे की एवढं तुम्ही मानलं पाहिजे. आणि हे भारतीय जनता पक्षाला मी विनम्रपणे म्हणते की टॅलेंट हे काँग्रेसमध्येच आहे, हे भारतीय जनता पक्षाने मान्य केलं पाहिजे. कारण का ते सगळं काँग्रेसमधलं टॅलेंट आज भारतीय जनता पक्षाने, मी जे 4ही नावं घेतली ती 4ही त्यांचे विधानसभेचे कॅन्डिडेट असणार. तुम्हाला नुकसान होणार नाही 2029 बघा आता नुकसान, मी काय नुकसान आणि हे, मी धंदा नाही करत, व्यवसाय नाही करत, मी राजकारण करते. मी एका विचारधारेबरोबर काम करते. प्रत्येकाला एका सशक्त लोकशाहीमध्ये निर्णय घ्यायचा अधिकार आहे. आता काँग्रेसमधलेच लोक घेऊन भारतीय जनता पक्ष आज वाढतीये. त्याच्यामुळे मूळ विचार हा काँग्रेसचाच आहे, तो भारतीय जनता पक्षाचा नाही. आणि दुर्दैव आहे खरं, भारतीय जनता पक्षाकडे खूप टॅलेंट आहे, पण भारतीय जनता पक्ष स्वतःचा टॅलेंट डावलून काँग्रेसचा टॅलेंट, म्हणजे मला आठवतं भारतीय जनता पक्षाचा नारा काय होता, काँग्रेस मुक्त भारत हम करेंगे. पण काँग्रेस मुक्त भारत होतच नाहीये. सगळे काँग्रेसमधले लोक भारतीय जनता पक्षात आज जात आहेत आणि तेच नेतृत्व करतायत. मग होतं तेच बरं होतं ना, ओरिजिनल तरी होतं. कशाची गोठवण्याची मागणी होते, निकाल येईपर्यंत चिन्ह गोठवावं अशा पद्धतीची मागणी. मी तुम्हाला सांगू का, गेले 3 वर्ष शिवसेना आणि आम्ही सुप्रीम कोर्टात आठवड्याला 15 दिवसाला जायला आम्हाला सवय झाली. आता कोर्ट कचेऱ्या सगळं करायची, त्याच्यामुळे पांडुरंगाची इच्छा असं म्हणायचं आणि पुढे जायचं आहे. त्याच्यावर आम्ही काम करत राहू. लढाई आमची एकीकडे चालू राहील आणि दुसरीकडे आम्ही आमचं काम, जे लोकांची सेवा आहे, ज्याच्यासाठी आम्ही मतं मागितली, ते काम आम्ही सातत्याने करत राहणार आणि अन्यायाच्या विरोधात लढत राहणार. यांना एक प्रश्न आहे, आजचा दौरा तुमचा या भागासाठी आहे. जोशीनगर रोडची वाहतूककोंडी आणि शाळा, तर आपण शाळेचा विचार केला तर कुठलीही महापालिकेची शाळा ही 8वीपर्यंत आहे. तर मग अशा मुलांना 9वी-10वीला प्रवेश मिळायला तर अशांसाठी एखादी सेंट्रल 9वी-10वीसाठी एक शाळा. आणि दुसरी गोष्ट, लोकसभा मतदारसंघातला खडक वाचल्याचा विचार केला तर सगळीकडे वाहतूक कोंडी आहे.
आणि ती साधारण 9-10 झाल्यापासून सलग आहे. तर यावर उपाययोजना म्हणून तुम्ही आतापर्यंत काय केलं किंवा भविष्यात हे काय करणार? सगळे जे ब्रिजेस आहेत ते जर वेळेवर झाले असते, निर्णय वेळेवर झाले असते तर एवढी वाहतूक कोंडी झालीच नसती. आणि ज्या पद्धतीने आता या सगळ्याची पॉप्युलेशन वाढते, म्हणजे ज्या पद्धतीने नवीन बिल्डिंग येत आहेत, जिथे तुम्हाला आठवत असेल त्या काळामध्ये इथे शेती होती, ती शेती गायब झाली आहे, तिथे सगळीकडे बिल्डिंग, जे इन्फ्रास्ट्रक्चर 10 लोकांसाठी होतं तिथे आज 100 लोक राहायला आले. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने FSI वाढला त्या पद्धतीने सरकारांनी त्याला सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर, मग पाणी असेल, कचरा असेल, रस्ता असेल, सगळेच प्रश्न आहेत ना. हेच तर आम्ही अर्बनायझेशन सातत्याने बोलतोय. आमचा विरोध नाही नवीन घरं करायला, अफोर्डेबल हाऊसिंग झालंच पाहिजे, पण त्याच्याबरोबर अर्बनायझेशनला सपोर्टिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर त्या कॉर्पोरेशन्सनी केलं पाहिजे. आणि ह्याच्यात मागण्या आहेत. काही राज्यामध्ये कुपोषित बालकांची संख्या वाढलेली आहे. 1,85,00,000 कंटिन्यू झालेली आहे. तर शासनाचं लक्ष नाही असं वाटतं का? अर्थातच कम्प्लीट फेलियर ऑफ द गव्हर्नमेंट. सरकारचं अपयशच आहे. एकीकडे 86,000 कोटी रुपयाचा रस्ता करायचा, फायनान्स विरोध करतोय त्या रस्त्याला तरी द्यायचा नाही. शिक्षकांनी एवढं टोकाचं आंदोलन केल्यावर त्यांना 20% ठोक निधी दिला आणि कुपोषण वाढतंय. सिग्नल्स काय आहेत? सरकार अर्थातच महाराष्ट्र सरकारचं अपयश नाही. एक कुठलंही सरकार आमचंही असलं तरी एक मूल कुपोषित असलं, एक शेतकऱ्याची आत्महत्या झाली तरी ते अपयशच आहे. काल तुमच्याच एका चॅनलवर मी बघितलं, लातूरचे एक शेतकरी ओक्साबोक्षी रडत होते, कारण का त्यांना न्यायच मिळत नाही. न सरसकट कर्जमाफी झाली, ना हमी भाव मिळतोय. ते एकटे निघालेत. काल मी त्यांना कॉन्टॅक्ट केला, लातूरवरनं चालत निघाले. बच्चू भाऊचं वेगळं आंदोलनच चालू आहे, हे पण बघताय. त्यामुळे आज शेतकरी असेल, सर्वसामान्य नागरिक असेल, आज महाराष्ट्रामध्ये मला विचाराल तर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती या देशातले जे 4-5 राज्य जी अडचणीत असतील त्याच्यात हे दुर्दैवाने जड अंतःकरणाने मी म्हणते, पण महाराष्ट्राचा आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आज आहे आणि याच्यात महाराष्ट्र सरकार लक्ष घालत नाहीये. आणि असंच जर परिस्थिती राहिली तर म्हणजे मला अगदी इच्छा नाहीये बोलायची, पण दुर्दैवाने मला हे बोलावं लागतंय. दिवाळखोरी होईल या राज्यात. एक वेगळा प्रश्न आहे थोडा. पुणेकरांच्या पुणेकरे खवय्ये म्हणून ओळखले जातात. गुडलक कॅफेमध्ये एका बंद रस्त्याच्या ह्याच्यात काचेचा तुकडा सापडला, जो खरं तर एका नागरिकाला देखील आढळला. त्याच्यानंतर FDAने आता त्यांचं लायसन्स आहे गुडलकचं, ते टेम्पररी सस्पेंड केलेलं आहे. अशा हॉटेल्स किंवा कॅफेजनी अशी काळजी घ्यावी असं मला वाटतं. एक नामांकित कॅफे म्हणून नाही, नामांकित असू दे किंवा काही असू दे, कुठलाही कॅफे असेल तर त्याचं जे हायजीन आहे, स्वच्छता ही, आणि अर्थातच खाण्यामध्ये जी सुरक्षितता घ्यायला पाहिजे ती घ्यायलाच पाहिजे. त्याच्यामुळे धक्कादायक आहे. त्यांचा गुडलक कॅफे हे महाराष्ट्रात फक्त नाही, बाहेरून पण लोक जेव्हा पुण्याला येतात, राज्याच्या बाहेरून ते सगळे गुडलक कॅफेला जातात. त्यामुळे गुडलक कॅफेमध्ये हे होणं हे धक्कादायक आहे. माझा विश्वास आहे की त्याची मॅनेजमेंट जी नोंद घ्यायची आहे ती नक्की नोंद घेऊन त्याच्यात सुधारणा आणली. येस, चला